संभाजीराजे पटावरची पांढरी काळी मोहरी निरखण्यात दंग झाले होते. त्यांच्याकडे बघत मिर्झा राजाने हसून त्यांना विचारले, क्या सोच रहे हो कुंवर, खेलोगे 4 हात? पटाकडे बघतच संभाजीराजे म्हणाले, नहीं, क्यों राजा साहब तो अच्छे लड़ाते हैं शतरंज, सिखाया नहीं आपको ये खेल? मिर्झा आडवा आला. आम्हास हा खेळ नाही आवडत, तो अपुरा आहे. मिर्झा राजाकडे संभाजीराजे शांतपणे बघत होते. वो कैसे? मिर्झाचा कपाळ टिळा वर चढला. या खेळात उंट आहे, हत्ती आहे, घोडा आहे, प्यादी वजीर आहेत, राजा आहे, पण कुठंच राजाचा फर्जंद नाही, त्याच्या मासाहेब नाहीत. हा खेळ अपुरा आहे. मिर्झा राजाने चूस करण्यासाठी ओठापर्यंत नेलेले हुक्क्याची नळी ओठाला न लावताच खाली आणली. तो संभाजीराजेंकडे बघत कोणालाही कळणार नाही असे पुटपुटला, ये दिमाग है या दौडता घोडा? हयातभर शतरंज खेळलेला मिर्झा राजाच्या मनात संभाजीराजांच्या मनात आला तसा विचार कधीच आला नव्हता. कृष्णाष्टमी तोंडावर आली. जिजाऊसाहेबांनी आपला बाळकृष्ण राजगडावर दिसावा असा ध्यास धरला. त्यांनी राजांना राजपुतास पत्र लिहायला लावले. तहाप्रमाणे राजाने आता जवळजवळ ठरलेल्या सर्व गडांचा ताबा मिर्झा राजाच्या माणसांच्या हवाली केला होता. राजांचे पत्र मिर्झा राजाच्या गोटात दाखल झाले. मिर्झाचे हुकूम सुटले. संभाजीराजांना नजर केलेला अनवर हत्तीवर झूल हौदा चढवण्यात आला. खासा किरीटसिंग संभाजीराजांना अदब सोबत करण्यासाठी निघणार होता. नेताजी मावळी पथक पालखी सोडून सिद्ध झाले. पाठीवर ढाल आवळलेले धिप्पाड नेताजी सावलीसारखे संभाजीराजांच्या बरोबर होते. मिर्झा राजाने नेताजीच्या बारीक सारीक हालचाली आपल्या तेज नजरेने टिपल्या होत्या. त्यांचे सावधपण इमाम त्यांनी नकळत हेरले होते. खासा पेहराव अंगावर चढवलेले संभाजीराजे कमरेच्या हत्यारावर डाव्या हाताची मूठ चढवून मिर्झा राजाला मुजरा करण्यासाठी झुकले. त्याच्या गोऱ्या पायांना हात लावताना म्हणाले, आम्ही मुजरा करतो आहोत दादाजी. काही चुकलं असेल तर ते आमच्या महाराज साहेबांचं नव्हे, येतो आम्ही. त्यांना वर उठवून जवळ घेताना राजकारणी मिर्झा भरून आला. एवढ्या कमती वयात एवढी बेडर नजर, असे काळजाची निशाणी साधणारे बोलणे, थोरांसमोरची अशी अदब त्याने आपल्या उभ्या हयातीत कधी बघितली नव्हती. कितीही केले तरी मिर्झा राजा राजपूत होता. 60 पावसाळे त्याने बघितले होते. संभाजीराजेंचे खांदे थोपटत तो स्वतःशीच बोलल्यासारखा म्हणाला, गलत किसका है, सही कौन है वो चंडी जानती है, लेकिन आपको विदा देते वक्त हमें हमारे मुल्क के राजस्थान का अरवली पहाड़ याद आ रहा है. पैरों में जलता रेगिस्तान लेकर अरवली खड़ा है कुंवर. मिर्झाला काय म्हणायचे होते ते संभाजीराजांना नीट कळलेच नाही, पण खांद्यावर थोपटले जाणारे त्याचे भरगच्च तळहात मायेने भरून आले आहेत हे त्याने जाणले. मिर्झा राजाने चौरंगावरच्या तबकातील निरोप विडा उचलून संभाजीराजांच्या हातात ठेवला. संभाजीराजे त्या विड्याकडे बघू लागले. एका वाट चुकलेल्या पराक्रमी राजकारणी, रसिक आणि राजपुती हातातून त्यांना मिळत असलेला तो पहिला विडा होता. संभाजीराजांनी मूठ वळून तो विडा विडून टाकला. मिर्झा राजांच्या शामियानातून ते बाहेर पडू लागले. त्यांच्या टोपात हिंदकळणारे मोतीलग बघताना राजपूत मिर्झा राजाला कुठेतरी खोल जाणवून गेले की आपल्या हयातीची मोतीलग तुटून गेली आहे आणि ते सगळे टपटपीत मोती राजस्थानच्या तापलेल्या रेगिस्तानात कुठच्या कुठं केव्हाच विखरून गेले आहेत. मिर्झा राजाच्या शामियानाच्या दरवाजात क्षणभर उभे राहून संभाजीराजांनी समोर दिसणाऱ्या पुरंदरचा माथा निरखला. याच गडावर ते उपजले होते. आता तो गड दिलेरखानाच्या ताब्यात होता. संभाजीराजांना नेताजीचे बोल आठवले, जिथं माणूस उपजतं ती जागा साद घालती माणसाला. त्यांच्या मुठीतील विडा नकळत आवळला गेला. तरातरा चालत संभाजीराजे सज्ज ठेवलेल्या पालखीत चढले. नेताजी आणि किरीटसिंगांनी पालखीच्या डंबरीच्या दोन्ही बाजवा घेतल्या.
सोंड झुलवीत, कान फडफडवीत अनवर हत्ती पालखीच्या सामने धीमा चालू लागला. राजगडच्या पाली दरवाजाची गडचढीची नौबत दुडदुडली. संभाजीराजांची पालखी गड चढून पद्मावती माचीवर आली. त्यांची नजर भिरभिरत होती. आपल्या महाराज साहेबांना धोंडीत होती. पण राजे यावेळी पद्मावतीवर आले नव्हते, येणार नव्हते. नेताजीने पुढे होत संभाजीराजांना पद्मावतीच्या सदरेसमोरच्या हम चौकात आणले. सदर चौत्यावर जिजाऊसाहेब उभ्या होत्या. त्या बालेकिल्ला उतरून आपल्या बाळराजांना सामोरे जाण्यासाठी पद्मावतीवर आल्या होत्या. किती दिवसांनी थोरल्या आऊसाहेबांचे दर्शन घडत होते. संभाजीराजांच्या पोटऱ्यात भिंगरी उतरली. तरातर चालत हम चौकाची फरसबंदी मागे टाकून ते सदर जोत्याच्या पायऱ्या पार करीत जिजाऊसाहेबांना भिलगले. शब्द निसूर झाले होते. जबान जखडबंद झाली होती. त्यांची हनुवटी तर्जनीने वर उठवत जिजाऊ त्यांच्या मुखडा बघण्याची खटपट करीत होत्या. डोळ्यात उभ्या राहिलेल्या पानपडद्याने जिजाऊंना तो मुखडा नीट दिसत नव्हता. उंच कडेक कपारीला पावसाळी बेलाग ढग बिलगावा तसे संभाजीराजे जिजाऊसाहेबांना बिलगले होते. शब्दांच्या धारा कोंदटल्या होत्या. मूकपणालाच बोलकेपणाचा अर्थ आला होता. भानावर येत संभाजीराजांनी जिजाऊंच्या पायावर वाकून डोके ठेवले. जिजाऊंनी वाकून संभाजीराजांना वर उठवून घेतले. महाराज साहेब नाही आले थोरल्या आऊसाहेब? जिजाऊंकडे बघत मान उठवून संभाजीराजांनी विचारले. नाही आले ते महालाबाहेर पडत नाहीत. आम्हालाही टाळू बघतात. कुणाशी बोलत नाहीत. चला, त्यांच्याकडे जायचं आहे. जिजाऊंनी संभाजीराजांना बरोबर घेऊन पद्मावतीची सदर सोडली. नेताजी आणि सिदोजीराव त्यांना मुजरा करून त्यांच्या पुढे चालले. सारी मंडळी पद्मावतीवरून बालेकिल्ल्यावर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आली. भुयाराची धोंड हटली. 4 टेंभेकरी हातात पेटते टेंबे घेऊन भुयारात उतरले. पाठोपाठ नेताजी, सिदोजी आत गेले. नेताजींनी हात देऊन मासाहेबांना आणि संभाजीराजांना आत घेतले. जिजाऊ संभाजीराजांच्या सह पुढे झाल्या. पलोत्याच्या धूसरमंद प्रकाशात भुयाराच्या पायऱ्या मागून पायऱ्या मागे पडू लागल्या. संभाजीराजे आपल्या महाराज साहेबांचा विचार करीत होते. राजपुताच्या गोटाला जाताना त्यांनी आपल्या हाताने गळ्यात चढवलेल्या माळेवरून मधूनच हात फिरवीत होते. याच भुयारात आबासाहेबांनी सांगितलेले कान भरून टाकणारे घुमते बोल त्यांना एकाएकी आठवले. भुयार कधीच संपत नसतात. चाल कधीच थांबत नसते. चालते संभाजीराजे त्या आठवणीने एकदम थांबले. सगळीच मंडळी त्यांच्याबरोबर थांबली. भुयाराच्या दगडबंद घुमटावर संभाजीराजांची नजर गरगर फिरत होती. ते एकाएकी असे का थांबले कोणालाच कळले नाही. काय झालं शंभूबाळ? त्यांच्या खांद्यावर मायेचा हात ठेवीत जिजाऊंनी सासूत घेत विचारले. जिजाऊंचा तो आवाज दगडबंद भुयारात घुमला. काय झालं शंभूबाळ? तो कानभर ऐकताना संभाजीराजे थरकून उठले. असेच घुमले होते आबासाहेबांचे बोल. न राहून जिजाऊंकडे बघत त्यांनी उत्तर दिले. काही नाही आऊसाहेब, आम्ही बघतो आहोत भुयार किती मागं पडलं ते. क्षणभर जिजाऊ त्यांच्याकडे बघतच राहिल्या. मग त्यांच्या खांदा थोपटीत म्हणाल्या, अशा वाटा चालताना पाय किती मागं पडला ते नसतं बघायचं. त्यानं मग दमगीर होतं. किती पाय मागं टाकायचा आहे यावरच आणि पुढं नजर द्यायची त्यानं मन हिंमतबंद होतं. चला. जिजाऊंचे तुळजाई बोल भुयाराच्या कणाकणाला जागवीत परतत होते. ते कानभरून ऐकताना संभाजीराजांना जाणवून गेले. जे आबासाहेब म्हणाले होते ते आणि आत्ता आऊसाहेब म्हणताहेत ते एकच आहे. तेगाची धार पात्याच्या दोन्ही बाजूंना सारखीच असते तसे. बालेकिल्ला चढून येताच जिजाऊ, संभाजीराजे, नेताजी थेट राजांच्या महलाकडे चालले. राजांना वर्दी पूत झाली होती. जिजाऊंच्यासाठी राजे मनातले सगळे कड सल विसरून महलाच्या दारापर्यंत सामोरे आले होते.
आपले महाराज साहेब नजरेत येताच टाच भरलेल्या जनावरासारखे संभाजीराजे धावत सुटले आणि क्षणात त्यांच्या हाताचा वेढा राजांच्या कमरेभोवती पडला. राजांना काहीच बोलवत नव्हते. त्यांच्या हाताची झडप बोटे संभाजीराजांच्या पाठीवरून फिरू लागली. एकदम राजांच्यापासून थोडेसे दूर होत संभाजीराजांनी त्यांच्या पायीच्या बाकदार मोजड्यावर नजर ठेवली. आपल्या गळ्यातील 64 कवड्यांची माळ टोप चुकवीत उतरून ओंजळीत घेतली आणि ओंजळ वर उचलून ते म्हणाले, महाराज साहेब, आम्ही कमी बोललो, जरूर तेव्हाच बोललो.